नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर तहसील कार्यालय तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे की यामागचे असे कारण पत्रकार सदानंद पुरी यांना रेती चोर व भाजपा कार्यकर्ता विनायक मुसळेकडून मारहाण केल्याप्रकरणी जाहीर निषेध व संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन दिलेलं आहे। सदानंद पुरी हे भाग्यश्री वार्ताचे तालुका प्रतिनिधी व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे कार्यकर्ते जाणून घेऊ आपण सविस्तर माहिती काय आहे ती। कार्यालय अर्धापूर येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलोत आम्ही। आमचे पत्रकार बंधू सदानंद पुरी यांना काही समाजकंटकाने मारहाण केलेली आहे। समाजापुढे सत्य आणण्यासाठी त्यांनी जे धडपड केली आणि त्यांची मुस्काटी दाबण्याचे काम काही समाजकंटकांनी काही कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि रेती माफियांनी केलेले आहे। त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिले। त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ज्या व्यक्तीने मारहाण केली त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी हेच आमची विनंती आहे। मी माधव चव्हाण, अर्धापूर शहर अध्यक्ष, निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्यातर्फे आज आमचे बंधू सदानंद पुरी यांना रेती माफिया आणि काही कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही इथं तहसीलमध्ये आज निवेदन देण्यात आलो की बा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करून योग्य तो आमच्या सदानंद पुरीला न्याय देण्यात यावा, म्हणून आम्ही हे आज त्यांना निवेदन दिलं आहे।